श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेची 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज ऊसगल्ली या ठिकाणी अग्रवाल भवन या ठिकाणी संपन्न झाली। तर या कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थापक अध्यक्ष चेअरमन ओमप्रकाश अग्रवाल यांनी अध्यक्षपद भूषविले। तर यावेळी सुरुवातीस श्री गणेशा व अग्रसेन महाराज यांच्या पुतळा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सभेची सुरुवात करण्यात आली। तदनंतर पतसंस्थेतील दिवंगत तसेच कोरोना काळात गतप्राण झालेले सभासद, ग्राहक, ठेवीदार यांना श्रद्धांजली वाहून सभेची सुरुवात करण्यात आली। यावेळी चेअरमन ओमप्रकाश अग्रवाल, व्हाईस चेअरमन दीपक अग्रवाल, सचिव ओमप्रकाश खंडेलवाल, संचालक विनोद अग्रवाल, दिनेश अग्रवाल, मयूर शहा, रवींद्र अग्रवाल, प्रकाश वाडे, रमेश कालवया, सतीश अग्रवाल, संगरत्न जवराज, संगीता देवी अग्रवाल, आशा देवी अग्रवाल आदी सर्वच संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित होते। तसेच यावेळी मॅनेजर सौ वैशाली वराडे अग्रवाल यांनी देखील या ठिकाणी उपस्थिती देत यांच्यासह आदी सर्व कर्मचारी वृंद, पदाधिकारी, संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित होते। सदर या बैठकीत सभेचे अध्यक्ष श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेचे चेअरमन ओमप्रकाश अग्रवाल यांचे अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळ धुळेच्या अध्यक्षपदी स्तुत्य निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार यावेळेस करण्यात आला। तसेच संस्थेचे संचालक दिनेश रसिकलाल अग्रवाल व संस्थेचे सभासद गिरीश प्रभुदयाल अग्रवाल व नरेश पुरणमाल अग्रवाल यांची अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळ धुळेच्या विश्वस्तपदी स्तुत्य अशी निवड झाल्याने त्यांचा देखील यावेळेस सत्कार करण्यात आला। श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष व श्री गजानन सहकारी पतसंस्थेचे संचालक विनोदजी प्रभुदयाल अग्रवाल यांची कोविड योद्धा म्हणून माननीय श्री भगतसिंग कोश्यारीजी राज्यपाल महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते सत्कार झाल्याबद्दल त्यांचा पतसंस्थेतर्फे सत्कार करण्यात आला। सदर या बैठकीत एकूण 7 विषय घेण्यात आले, ज्यात प्रामुख्याने एक लेखापरीक्षण करणे, तसेच आयत्या वेळेचे विषय घेणे व मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे अशा विविध विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली व अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सदर बैठक संपन्न झाली। जे थोर व्यक्ती किंवा दिनांक 21/2/2021 चा वृत्तांत वाचून कायम करणे। विषय क्रमांक 2, सन 2020-21 चा वार्षिक अहवाल व हिशोब पत्रके वाचून कायम करणे। सन 2020-21 चे आर्थिक पत्रके अहवाल सर्वांना मिळाले आहे, तरी वाचून दाखवण्यात आले याप्रमाणे विषय सर्वांमध्ये आपण जर म्हटलं तर मंजूर करणे। धन्यवाद। विषय क्रमांक 3, सन 2020-21 चा लेखापरीक्षण अहवाल वाचून कायम करणे। लेखापरीक्षण झाले असून संस्थेला ऑडिट वर्ग ब मिळाला आहे। संस्थेचे लेखापरीक्षण श्री MP नवसारीकर पुणे सनदी लेखपाल यांनी केलेले आहे। विषय क्रमांक 4, पोट नियमातील तरतुदीप्रमाणे संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन 2020-21 च्या नफा वाटणीस मंजुरी देण्याबाबत विचार विनिमय करणे। मी आपले संस्थेचे चेअरमन मी ओमप्रकाशजींना विनंती करतो की त्यांनी ते हा विषय सर्व संचालक, ऑडिटर आणि सभासद बंधूंनो, एकूण नफा यावर्षी 13,68,892 रुपये झालेला आहे। आपलं रिझर्व्ह फंड गंगाजळी त्याच्यापैकी नफ्यामधून 3,42,310 रुपये आपण रिझर्व्ह ठेवलं आहे। लाभांश 15% प्रमाणे 2,20,000 रुपये आपण सभासदांना वाटणार आहोत। धर्मदाय निधी 25,000, इमारत निधी 2,50,000, सभासद कल्याण निधी 1,50,000, लाभांश समीकरण निधी 1,27,000, संशयित कर्ज निधी 1,27,000, संशयित कर्ज व्याज निधी 1,27,000, शिल्लक नफा 393 रुपये। पुढील वर्षासाठी जे अंदाजपत्रक आहे ते 1,33,00,000 रुपये आणि खर्च आहे 1,21,00,000 रुपये।
सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याज जे गुंतवणूक आहे त्याच्यावरील व्याज 65 लाख, NPA तरतूद 6,61,63 लाख, इतर सर्व किरकोळ उत्पन्न शिल्लक नफा. मुदत जे आपल्याला ठेवली त्याच्यावरचं व्याज आहे 1,07,00,000. रिकरिंग ठेव जे आहे त्याच्यावरचं आहे 1,46,000. ओडी कर्ज व्याज जे आहे 23,21,000. प्रिंटिंग स्टेशनरीचा खर्च आहे 74,000. ऑफिस खर्च 78,000. पोस्टेज खर्च 2,200 रुपये. ऑफिस भाडे 60,000. प्रासंगिक खर्च 58,000. किरकोळ खर्च 50,000. लाईट बिल, इलेक्ट्रिक बिल 19,000. टेलिफोन बिल 6,000. कर्मचारी वेतन 2,96,000. वार्षिक मीटिंग खर्च 67,000. वसुली खर्च 18,000. प्रवास खर्च 15,000. जाहिरात खर्च 10,000. बँक चार्जेस 1,000. प्रशिक्षण फी 2,000. घसारा 2,000. ऑडिट फी 25,000. 2,50,000. कर्मचारी बोनस 30,000. NPA तरतूद 80 लाख आणि नफा 13,68,892. आणि ताळेबंदात कुठे काय ठेवलेलं आहे तेही सगळं आहे. शेअर्स भाग भांडवल आपले 25 लाखाचे आहेत, त्याच्यापैकी वसूल जे आहे ते 14,70,000. राखीव निधी व इतर रिझर्व्ह फंड आपला आहे 37 लाख. इमारत निधी 49 लाख. धर्मदाय निधी 3,66,000. संशयित कर्ज निधी 10 लाख. लाभांश समीकरण निधी 36 लाख. सभासद कल्याण निधी 11 लाख आणि 1,11,84,000. संशयित गुणित कर्ज व्याज निधी 9 लाख. ठेवी व जबाबदाऱ्या मेंबर सेव्हिंग 43 लाख. मुदत ठेव 6,99,00,000. दैनिक ठेव 16,97,000. रिकरिंग ठेव 80 लाख. सुरक्षित अनामत ठेव अनामत जमा 98,000. सभासद लाभांश 28,000. प्रॉपर्टी लिलाव जमा अनामत 8,48,000. खात्यातील शिल्लक 4,72,000. धुळे विकास बँकेत करंट अकाउंटमध्ये 16,16,000. लोकमान्य पतसंस्थेत 12,65,000. 15,000. धुळे विकास सहकारी बँक ओडी 1,95,00,000. लक्ष्मी नागरी बस धुळे. यस बँक 18,000. धुळे गुंतवणूक जी आहे धुळे सहकारी बँकेत 7,19,00,000. 2021-22 लेखा परीक्षण करण्याकामी प्रमाणित लेखा परीक्षाची नियुक्ती करण्याबाबत विचार विनिमय करते. आपल्या मुदतीत आलेल्या आयत्या वेळी येणाऱ्या